नमस्कार. आज जी मंत्रिमंडळाची जी बैठक पार पडली त्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे जेव्हा पत्रकारांशी बोलत होते, पत्रकारांनी त्यांना ओला दुष्काळ आणि शेतकरी कर्जमाफी या दोन विषयावर प्रश्न विचारले असता त्यांनी पहिला जो विषय आहे की ओला दुष्काळ, तर ओला दुष्काळ त्यांचं म्हणणं आहे की ओला दुष्काळ हा नसतो, त्याला दुष्काळ टंचाई असं त्यांच्या भाषेत एक त्यांनी शब्द प्रयोग केला की दुष्काळ टंचाई. आणि ज्या भागात दुष्काळ टंचाई आहे त्या दुष्काळ टंचाई किती आहे त्यानुसार कुठल्या पॉलिसीमध्ये बसतात त्यानुसार ते एक मदतीची रक्कम ठरवून तशी मदत करतील. हा झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा की शेतकरी कर्जमाफी. शेतकरी कर्जमाफीवर त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी असं कुठलंही ठोस असं उत्तर दिलं नाही. शेतकरी कर्जमाफीबाबत आम्ही केंद्राकडे प्रस्ताव पाठवू, केंद्राचे निकष असे ते काहीतरी किंवा मग पूर्ण डेटा कलेक्ट झाल्यानंतर बघू असे उत्तर ते देत होते. ते बोलताना फक्त एक एवढं बोलले की दिवाळी आधी ते दुष्काळ टंचाई भागात मदत जाहीर करतील, पण ठाम अशी कुठलीही भूमिका अजून त्यांनी घेतलेली नाही. तरी कुठली पण अपडेट जर आली तर मी माझ्या चॅनल सर्वात लवकर घेऊन येईन. धन्यवाद.